या दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या मित्रांनो। सकाळच्या सत्राचा उद्घाटनीय सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर सकाळच्या सत्रात विचार केला तर अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील आपल्या तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित आहे। जर पाहायला गेला प्रकाश कावडकर साहेब अध्यक्ष स्थानिक मंडळ निंबरेवाडी, त्यानंतर मंगेश निंबरे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रावळे, त्यानंतर दिलीप निंगणकर साहेब सामाजिक कार्यकर्ते चिंद्रावळे। सरांचं नक्कीच अनेक तालुक्यातील आपल्या घोळघर तालुक्यातील अनेक स्पर्धेसाठी अनेक सामाजिक कार्यासाठी ज्यांचा पुढाकार असतो असे सन्माननीय दिलीप निंगणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर दिलीप पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यानंतर विवेक कातकर साहेब एडव्होकेट अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यादी अनेक वर्ष मित्रांनो शाखा तालुका मुंबई शाखा तालुका घोळघर संलग्न युवक मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी यायचं आहे। त्यानंतर रवींद्र दवंडे साहेब एडव्होकेट सेक्रेटरी या ठिकाणी उपस्थित आहेत। शांताराम ठोंबरे साहेब वाघाबे या ठिकाणी उपस्थित, हरिचंद्र शिंदे साहेब गाव चिंद्रवळे, मोहन करबळे वाघांबे आणि आजच्या दिवसात पंचांची भूमिका पार पाडणार आहेत ते म्हणजे सन्माननीय रमेश वेगळे आणि राज भडवळकर, संदेश भडवळकर सर या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मैदानाची दिशेने वळूया मित्रांनो। सकाळचं सत्र आहे। सकाळच्या सत्रात पाहायला गेलात तर सुपर वाढवून या स्पर्धेचा मित्रांनो शुभारंभ केला जाईल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि त्या ठिकाणी नक्कीच पहिला सामना या ठिकाणी राहील। दिलीप निंगणकर सर आपण इकडे यायचं आहे। सन्माननीय दिलीप पवार सर या ठिकाणी प्रकाशी कावणकर मध्ये यायचं आहे। हॅलो, शांताराम ठोंबरे साहेब यांनी सुद्धा मैदानामध्ये यायचं आहे। हॅलो, प्रकाशजी कावणकर साहेब यांनी मैदानामध्ये यायचं आहे। हॅलो, हॅलो, मैदानाचा शुभारंभ आजच्या या क्रिकेट निवड विकास मंडळाच्या जे टुर्नामेंटसाठी प्रमुख उपस्थिती श्री रवींद्र दवंडे सर एडव्होकेट सेक्रेटरी यांनी शुभारंभ करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे। सर्वांना सूचना द्यायची आहे। या ठिकाणी जर टीम असती सर्व इकडे यायचंय लाईनअप साठी। धन्यवाद रवींद्र दवंडे सर। या ठिकाणी चेंडू द्यायचा, बॉल 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 घेऊन या, बॉल
शैक्षणिक आणि क्रीडा जे आपण आज या ठिकाणी संपन्न करणार आहोत या पाठीमागचं उद्दिष्ट एकच आहे. आपल्याला आता आयोजकांनी सांगितलं की निधी संकलन आहे. हा जरी विषय असला तरी सुद्धा हा तरुणांचा आवडीचा खेळ आहे क्रिकेट आणि तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्याला ह्या ग्राउंडच्या आतमध्ये या पंचक्रोशी मी चौकशी केल्यानंतर आपल्याला असं कळलं की पंचक्रोशीतीलच म्हणजे एक ग्रामपंचायतचे सगळे खेळाडू आहेत. क्रिकेट खेळताना एकटा खेळणारा असतो आणि त्याला मैदानाच्या बाहेर घालवण्यासाठी किती जण असतात? 11 जण असतात. पण हे फक्त आपण मैदानाच्या या लहानच्या आतमध्येच ठेवायचं आहे. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण तेच होतो, आपले मित्र सोबती सवंगडी असेच राहणार आहोत. हा खेळापुरता मर्यादित ठेवायचा. आपली यारी दोस्ती तशीच ठेवायची. हे सगळ्यांनी त्याची काळजी घ्यायची. ह्या टुर्नामेंटमध्ये भाग घेणारे सगळे संघ या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जिंकणारा 1-2 असतात कारण हा खेळाचा भाग झाला. पण त्यांना वरपर्यंत येण्यासाठी हे सगळ्यांचं योगदान तेवढं असतं. म्हणजे तो प्रथम फेरीमध्ये बाद झालेला असू द्या किंवा शेवटपर्यंत राहणारा, हे सगळे त्याच्यात तेवढेच लाभार्थी आहेत. त्यांचं सगळ्यांचं तेवढंच योगदान लाभणार आहे. सगळ्यांनी ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न करण्यासाठी सहकार्य द्यायचं आहे आयोजकांना. त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या स्पर्धेदरम्यान त्या आपण पूर्ण करण्यासाठी सहकार्य द्यायचं आहे. एक संघाने खेळ हा सांघिक खेळ आहे. सगळ्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतो आणि सभा यशस्वी होऊ दे अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत आहेत 2 शब्दामध्ये. कुणबी समाज संघ जो 4 जिल्ह्याचा आहे त्याची शाखा तालुका गोवाचे सन्मान्य ॲडव्होकेटचे अध्यक्ष काटकर साहेब, सेक्रेटरी रवींद्र नवणे साहेब, दिलीप डिगणकर साहेब आणि सर्व मान्यवर सर्वांचं स्वागत. आणि आपण अबोला आहे आयोजकांनी त्यांना त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तसंच इतर सर्व जे खेळ आहेत. आपला क्रिकेट असला तरी हा व्यायामाचा एक प्रकार आहे आणि याच्यातून आपलं शरीर सुदृढ राहील ह्याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्यांनी साथ दिली आहे त्याच्यामुळे आपण प्रथम आला आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. कारण जो संघाला आपला साथ देत असतो जिंकण्यासाठी, लक्षात ठेवून आपले वादविवाद विसरून एकत्र पद चांगल्या गोडी राहू असं सर्वांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देतो आणि मी 2 विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदर्भजी ठोंबरे सर. या ठिकाणी आपण जे संघ खेळणार आहोत आणि त्याच्या ओव्हर जे आहेत ह्या प्रत्येक संघाला 3 ओव्हर टाकण्याची संधी टाक बॉल त्यांना बॉल आणि जा और आणि 5 असं फिल्डिंग नियोजन असणार आहे. अरे इथून टाक. सर्वांना या स्पर्धेचे नियम सांगितले आहेत आणि सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पहिला संघ आपण या ठिकाणी खेळणार आहोत. साई 11 सलपेवाडी अ आणि भराडेश्वर क्रिकेट संघ मधलेवाडी डी करदे या संघांचा या ठिकाणी टॉस जोडून आपण सुरुवात करणार आहोत. संघाचे कप्तान या ठिकाणी पुढे यायचं आहे. साई 11 सलपेवाडी अ कप्तान. यानंतर भराडेश्वर क्रिकेट संघ मधलेवाडी करदे. धन्यवाद सोलकर साहेब आणि संकेत. आपल्याला सर्व टीमचे नियम वगैरे सर्व आपल्याला पहिले माहित आहेत. 3 ओव्हरचे सामने ह्या ठिकाणी आपण खेळणार आहोत दिवसभरात. पहिला आपल्या या ठिकाणी टॉस होतोय. दिलीप डिगणकर सर यांच्या हस्ते पहिला आपण टॉस विन करतोय. पाहूया टॉस सांगितलं आपण. बॅटिंग भराडेश्वर क्रिकेट संघ टॉस विन केलेला आहे. बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि
साई सलपेवाडी क्रिकेट संघ यांनी मैदानसाठी त्यांना संधी मिळाली आहे. धन्यवाद. सर्व टीमना या ठिकाणी शुभेच्छा. निमगाव विकास मंडळाच्या वतीने आणि भराडा क्रिकेट चषकच्या वतीने सर्व टीमचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी ग्राउंड सजवायचं आहे. लवकरच फिल्डिंग लावायचे सर्वांनी. इकडे विठ्ठलवाडी क्रिकेट संघ दोडवली यांना नवीन टी शर्ट स्पॉन्सर केल्या गेल्या. स्पॉन्सर आहेत सोनं रूपम प्रवीण हुमणे साहेब यांच्याकडून या टी शर्ट स्पॉन्सर झाल्या आहेत. तर इकडे वाटप चालले आहेत आणि एका साईडला बघू शकता तुम्ही इकडे शुभारंभ चालू आहे निंबरेवाडी चषक. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज सन्मानाचा मुजरा. त्याचबरोबर ज्या देवीच्या पायथ्याशी आपण आजचा पूर्ण दिवस खेळणार आहोत, वावरणार आहोत, अशी आई जीवदानी आपल्या वाघांबे गावचं ग्रामदैवत आणि इवलेसे रोपण आवे दारी त्याचा वेलू गेला गगनावली. म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी हे मंडळ निंबरेवाडी ग्रामविकास मंडळाची स्थापना झाली आणि जवळजवळ 50 वर्षाचा हा त्यांचा बिझनेस त्यांचा चांगला चालू दे. आपल्याकडून त्यांना जास्तीत जास्त भरभराटी होऊ दे. बरोबर. येते म्हणजे 15 पर्यंत मजल मारतोय. पहिलं षटक मित्रांनो मागणं ठरलंय शुभम याचं. एक गडी बाद केला परंतु तदनंतर मात्र उंच फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला. त्यांना पुढचा चेंडू आहे. चेंडूने बॅटचा संपर्क तर झाला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्यांना खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं पण त्या ठिकाणी नाही मी मुद्दाम सांगितले 42. 2 धावा पॉईंट पूर्ण केला गेला. 2 धावांनी संघ पुढे सरकला आहे. संघाची धावसंख्या धाव पोहोचते ती म्हणजे 17 पर्यंत मजल मारतोय. त्यानंतर पुढचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आहे तो म्हणजे निखिल आहे. खराब क्षेत्ररक्षक वेस्टिंगच्या मागे पाहायला मिळतंय. गोलंदाजी सिलेक्ट केली जाते परंतु वेस्टिंगच्या मागे कुठे फोर गेला आणि सरळ चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघ पुढे सरकला आहे. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजे 21 खूप पर्यंत. छान असं नियोजन. प्रत्येक जण आपापली प्रॅक्टिस पण चालू ठेवलंय आणि तुम्ही बघू शकता इकडे बाजूला ट्रेनच जाते. एकदम पटरीच्या बाजूला ग्राउंड आहे. व्ह्यू पण मस्त एक नंबर. आणि इकडे त्यांच्या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. महिला मंडळ एकदम जीव झोकून मदत करतात. हो शर्मन बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का शर्मनच्या स्वरूपात. गॅस पेटलेला आहे. पूर्ण केलं टाकलं सोडलं दिला बेस आहे चला. गाणी वाजताना दिसत आहेत सकाळच्या सत्रात मित्रांनो. नक्कीच पाहायला गेलात तर स्पर्धा आहे सुधारणा चषक ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. गोलंदाजी मार्फत निखिल आहे. शर्मन बाद झाला पैकी जागा घेण्यासाठी येतोय उमेश नाचरे. उमेश कशा प्रकारे गोलंदाजी करत पाहणं गरजेचं ठरणार आहे. पुन्हा एका गोलंदाजी मार्फत गोलंदाज निखिल स्ट्राईकला उमेश. या स्टेंडर काय खेळची संधी त्या ठिकाणी काय घडणार. कॉल तर केला गेला
रे क्या सोडला रे. कुठेतरी चूक केली त्या ठिकाणी आणि 2 धावा यशस्वी पूर्ण करण्यात आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 पर्यंत बदल मारतोय मित्रांनो. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 23 आहे. सल्पेवाडी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मित्रांनो. पहिल्या षटकात विचार केला, पहिल्या षटकात शुभम गोलंदाजी मार्फत आला होता. एक गडी बाद झाला मित्रांनो. शुभम बाद झाला. कोण मी कधी आलो कुठं. अरे येडायच काय मग मला का नाही सांगितलंस. मी आलो घेऊन आलो नसतो तुला. मी त्या ह्याला वाघाला घेऊन आलो. सुरेख फटका बहुतेक कॅच होणार. येस कॅच आउट. माझ्या मोबाईलचा कॅमेरा थोडा डल आहे ना. मला सगळं सांगावं लागतं. आता आउट झाला, आता कॅच गेली, आता 4 गेला. तो कशाला तो टाकेपर्यंत मी सगळं कव्हर करून टाकलं ग्राउंड. करायचं ना. जेवण बनवतात ना त्यांची एकदा व्हिडिओ नीट काढा. हलू असं नीट गॅसच्या जवळ नको नीट काढ हळूहळू. 1 मिनिटापर्यंत बोल जरा काय काय जेवण करताय तुम्ही. माझा आमचा काढ बोला पहिला फोटो इथं फोर मारणार फोर मारतात आहे. कोण करणार. यश जा तिकडून फिरून जा. पेवेलियन आहे ना, पेवेलियन इकडून जा. कुठं कुठं पेवेलियन येते ना तिकडून जाऊन सगळ्यांची अशी अशी 2 मिनिटाची व्हिडिओ काढून ठेवली जा. बाहेरून नाही बाहेरचे. तर पाहायला गेलात मित्रांनो, पहिला सामना प्रगतीपथावरती आहे. साई 11 सल्पे विरुद्ध बराडेश्वर क्रिकेट संघ मधलीवाडी टॉस झाला आणि टॉस प्रथम मित्रांनो बराडेश्वर क्रिकेट संघ मधलीवाडी कर्दी संघाच्या बाजूने झुकला. यस खराब चेंडू असावा, पंच आपल्याला कळवतील. यस वाईट चेंडू, अवांतर चेंडू घोषित केला. 1 धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे पाहायला गेलो 24 धावांपर्यंत बदल मारतोय. पुढचा चेंडू आहे. खराब चेंडू, नो चेंडू पंच घोषित करतायत. अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आहे केतन आहे आणि केतन कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय आणि या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच भराडेश्वर संघ आहे या संघाला मी भराडेश्वर संघ आहे नक्कीच त्यांना बोनसच्या स्वरूपात धावा नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. जर पाहायला गेला तर सुरेख गोलंदाजी करावी लागणार आहे. अंतिम षटक आहे. अंतिम षटक अशा प्रकारे गोलंदाजी नो चेंडू आहे. थ्रेटची संधी आहे. येस आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते परंतु त्या ठिकाणी पाहायला गेला चेंडू निर्धाव जातो. या निर्धाव चेंडूच्या संघाची धावसंख्या कायम आहे. संघाची धावसंख्या ती म्हणजे पाहायला गेला तर 25 पर्यंत मजल मारतोय. नक्कीच 4-25 अंतिम षटक हाताळण्यासाठी केतन पुन्हा एकदा सज्ज होतोय. येस चेंडूने बॅटचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. वा काय गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. कुठेतरी मोठे फटके मारावे लागणार आहेत कारण अंतिम षटक आहे. 3 षटकांचा सामना खेळवला जातोय. या 3 षटकांच्या सामन्यात मित्रांनो प्रथम फलंदाजी करतोय तो संघ भराडेश्वर क्रिकेट संघ मधलेवाडी संघ हा फलंदाजी करतोय. फटका सुरेख आहे. 1 टप्पा चेंडू जाईल पार चौकार 4 धावांसाठी. वा भाई वा काय फटका पाणी पाहिजे होतं आम्हाला. खाली टोकून टाकेल होतं आम्हाला पाणी पाहिजे. पाणी नाही न्याय लागेल. पुढचा
चेंडू आहे पाहायला गेला मित्रांनो त्या ठिकाणी गुरुवाटी उमेश आहे बोललो प्यायला पण पाणी घेऊन पडतो ते पण झालं इनसाइड एज घेऊन सगळी अलंग कार्पेटचा हट्टा पाहायला मिळाला इथं यशस्वीरित्या पळून पूर्ण गेली एका येत आहे सगळं येत आहे. अच्छा वाटण्याची भाजी आहे वय काय भेटवा लपवताव की आणि आलं म्हणजे पाहायला गेला तर तब्बल दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा त्या ठिकाणी मित्रांनो पूर्ण केल्या आहेत. म्हणजे 6 बॉल किती पाहिजे 16 पाहिजे ना त्यांची ओपनिंग जोडीच आहे रे अजून. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला आणि या निर्धाव चेंडूच्या माध्यमातून 6 चेंडू 18 धावा. बोर घंटे कोण वाजत मी उठणार नको बाबू जरा माग व्हायशील काय हे कल्प्या अरे तुला रेसलला येत ना तुमची नावं आहे तिकडे परवाची रेसला तुम्ही क्या बोला सचिनने 6 वाजता लोकेशन विचारलं ते रविवारी शुक्रवारी रेसल होती ना कधी शुक्रवारी होती संगीत कमांड डीजे लाईव्ह तिकडं आहे पूर्ण घे पूर्ण घे म्हणजे का आता कपडे काढून दाखवतोस घे मी करीन मला काय माझा थोबाड नाही दिसत उम्या का नाही आला उम्या कुठे गेला तो उम्या का नाही आला येईल इथे येईल एक तरी येईल पतू धन्यवाद डीजे वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाची होती मी कुठे गेला इसू नाही आला कुठं आहे आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चेंडूच्या दिशेने तत्पूर्वी एक हा, जाऊया. यशस्वी ठरतो येतो श्री चंडिका वर्धन क्रिकेट संघ तर्फे संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली संघाची धावसंख्या 9. पाहूया या सामन्या दरम्यान श्री चंडिका वर्धन क्रिकेट संघ कशा प्रकारे कमबॅक करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती संदीप निकम यांच्या माध्यमातून होतं दिसतोय. पाहूया या सामन्या दरम्यान संदीप निकम आपल्या संघाच्या ऊर्जासाठी कशा प्रकारे योगदान देतोय. पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार चेंडू मध्ये पाहूया झेल होतोय का तत्पूर्वी झेल सुटताना दिसतोय आणि